जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज सायंकाळी भीषण अपघात होऊन 6 मजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। सायंकाळच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेनं वेगानं जाणाऱ्या ट्रकनं महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की काही महिला मजूर ट्रक खाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली। घटनेची माहिती मिळताच जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली। काही कामगारांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। अशा प्रकारची घटना आहे आणि आपण स्पॉट व्हिजिट देखील केलेली आहे। अत्यंत भीषण आणि दुःखदायक घटना जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर या ठिकाणी घडलेली आहे। खरं तर आता निश्चित अजून नाही किती त्यामध्ये डेट झाले, परंतु 6चा आकडा तरी आम्ही पाहिल्यानंतर कळाला। 6-7 लोक जखमी आहेत। समृद्धी महामार्गावर लेबर काम करणारे जे मजूर होते, विशेषतः त्यामध्ये सर्व महिला होत्या आणि पिकअपचा चालक एक जण पुरुष आहे। सर्वच जखमी किंवा मृत्यू ह्या महिलाच आहेत। एकच फक्त ड्रायव्हर हा जखमी आहे। मजुराला घेऊन जात असताना ट्रकने त्यांना उडवलं अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। मी सर्व डॉक्टर्स लोकांना सूचना केला, इथं आमचे सर्व शिवसेनेचे नेते भास्करराव आहेत, आमचे पंडित भुतेकर आहेत आणि भाऊसाहेब आहेत। आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि डॉक्टरला सूचना केल्या की अजून काही बाहेरून डॉक्टर बोलवायचे का, ब्लड लागतं का, सर्वांना रेफर करायचे का, परंतु पर्याप्त सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे। ती जी काही मेडिकल फॅसिलिटी लागेल ती फॅसिलिटी देण्याच्या संदर्भात सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहे। मीनवाईल या दरम्यान MSRDCचे प्रमुख माननीय गायकवाड साहेब यांच्याशी मी बोललो आणि या सर्व मृत लोकांना हे आपल्या मार्गावरती काम करणारे लोक होते, त्यांना आपण मदत केली पाहिजे, तर गायकवाड साहेबांनी मदत करू अशा प्रकारचा शब्द मला दिलेला आहे। मी माननीय शिंदे साहेबांशी बोलेल, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण या करू। पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, वाईट घटना आहे। अशा पद्धतीने मजुराचा, पोटासाठी काम करणाऱ्या मजुराचा अशा पद्धतीने मृत्यू होणे ही वाईट घटना है। सर, हिंदी में बताइए, आपने यहाँ पे पेशेंट हुआ है वो स्पॉट विजिट की है, किस प्रकार की घटना है और क्या मांग करेंगे? बहुत दुर्दैवी है, बहुत गंभीर घटना है। पेट के लिए काम करने वाले मजूर समृद्धि महामार्ग पर काम कर रहे थे और काम का वक्त होने के बाद एक ऐसा इसमें छोटे सी गाड़ी में बैठकर वापस गांव की तरफ निकले तो ट्रक ने उन्हें उड़ा दिया। दर्दनाक हादसा है, बहुत दुखदायक घटना है। हम वहाँ पर पहुँचे, यहाँ पर हॉस्पिटल में भी आए, डॉक्टर लोगों से बात की, इमीडिएट पर्याप्त सब व्यवस्था करने के लिए बोला गया है। जो भी लगता है, ब्लड लगता है और कुछ रेफर करना है, कुछ बाहर डॉक्टर्स बुलाना है, सभी के बारे में हमने यहाँ पर डॉक्टरों से बात की है। डॉक्टर काम कर रहे हैं और बस ज़्यादा से ज़्यादा डेड बॉडी न निकले ऐसी अपेक्षा है। पर लगभग 6 लोग तो उसमें गए। यहाँ आने के बाद 1 लोग गए हैं, 1 अबाई गई है। उसमें सारी महिला है, एक ही पुरुष है जो चलाने वाला ड्राइवर था, बाकी सब मजूर महिलाएं थे। बहुत दर्दनाक घटना है। आपने कुछ मृतक के परिजनों के लिए आपने कुछ मदद की मांग की है? मैंने MSRDC के प्रमुख माननीय गायकवाड़ जी, उनसे बात की, शिंदे साहब से बात करूंगा, माननीय फडणवीस साहब से बात करूंगा और उनको निश्चित रूप से मदद देने की पूरी कोशिश। ये मृतक कुल कितने लोग हैं और ये कहाँ के निवासी हैं? हमने जो देखा है वहाँ पर मृतक के लोग जो है वो 6 है। वो अभी पूरे आइडेंटिफाई नहीं हुआ, पर फिर भी सुनने में आ रहा है खातगांव के है, निधाना के और एक केड़ी गाँव का है, ऐसा सुनने में आ रहा है। थैंक यू।